इन्स्पेक्टर जगतापांनी हौसीचं प्रेत पोस्टमार्टमसाठी कराडला पाठवलं. त्या अगोदर रीतसर पंचनामा केला आणि श्याम जोशी उर्फ श्याम शिरोडकरांची चौकशी सुरू केली. श्याम शिरोडकर, आपल्या तमाशात हौसी परब किती दिवसापासून होती? तमाशाच्या स्थापनेपासून. म्हणजे नेमके किती महिने वर्ष झाली? साधारणतः 5 महिने झाले. तिचा मालक नाना परब तोही होता. दोघेही पहिल्यापासून होते, पण पुढे नाना परब निघून गेला. का? त्याची माझ्याशी स्पर्धा होती असं त्यांनी कारण सांगितलं असलं तरी माझ्या माहितीप्रमाणे तो फितवला गेला होता. कोणी फितवला असेल असं तुम्हाला वाटतंय? पंढरीनाथ तिरमारे याने. हा पंढरीनाथ तिरमारे कोण? जो त्याच्याबरोबर आहे तो? असं. मग या पंढरीनाथाचं तुमच्याशी वैमनस्य आहे? कारण शेवंताबाई सातारकर यांच्याशी त्याचे अनैतिक संबंध आहेत. त्याच शेवंताबाईची मुलगी बकुळा हिच्यावर त्याचा डोळा होता. तिच्याशी लग्न करायची त्याची इच्छा होती. बरं, मग? मी बकुळाशी लग्न केलं, त्यामुळे वैमनस्य वाढलं. शिवाय बकुळानी आणि मी दोघांनी नवीन फड उभा केल्यानं ते वैर वाढतच गेलं. त्यात शेवंताबाईचा फड मोडकळीला आला. त्यामुळे पंढरीनाथांनी माझ्याशी कायमच संघर्ष केला. एक विचारू का? विचारा, मी खरंच सांगणार आहे तुम्हाला. तुमचे हौशीचे संबंध कसे होते? स्पष्ट बोला तुम्ही इन्स्पेक्टर. स्पष्ट बोलतो मग. हौशी रखेल होती का तुमची? हे तुम्हाला नाना परबांनी सांगितलं? मला कुणी सांगितलं ते महत्त्वाचं नाही आहे, तुमचा जबाब महत्त्वाचा आहे. किडे पडतील त्या नाना परबाच्या तोंडात. माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाही. तर मग शपथपूर्वक सांगतो, हौसी मला बहिणीसारखी होती. मग ती तुमची एवढी काळजी का घेत होती? एवढी म्हणजे किती? तुमचं जेवण खाण ती बघत होती. रात्री उशिरापर्यंत तुमच्या तंबूत होती. प्रेयसी, लफडं याच्याशिवाय जगात दुसरी नातीच नसतात का इन्स्पेक्टर साहेब? आपण तीच तुमची सेवा का करत होती? बकुळा गरोदर असल्यानं कुडाळला होती म्हणून. बकुळा कुडाळला गेली याचा फायदा घेतला तुम्ही इन्स्पेक्टर. तिच्या नवऱ्याला तुम्ही तमाशातनं काढलं. मी काढलेलं नाही आहे, तो स्वतःहून गेलाय. रोज रात्री ती तुमच्या तंबूत झोपायला येत असे. खोटं आहे हे? मग प्रेत तुमच्या तंबूत कसं? श्याम काही वेळ निरुत्तर झाला आणि म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, काल रात्री मी कुडाळला गेलो होतो. इकडे काय घडलं हे मला माहिती नाही. कुडाळला कोणाबरोबर गेला होता? एकटाच. कशासाठी? बकुळानी बोलवलं म्हणून. नाही, तुम्ही रात्री उशिरा खून करून कुडाळला गेला? नाही साहेब. हे बघा श्यामराव, लक्षात घ्या. तुम्ही आम्हाला फसवायचा प्रयत्न करताय, पण आम्ही तुम्हाला चांगले ओळखू नये. तुमच्यावरच्या प्रेमापोटी हौसी नाना मागं गेली नाही आणि आडसर म्हणून तुम्ही नानाला तमाशातून काढून टाकला. पुढं राजरोसपणे तुम्ही दोघं पती पत्नीसारखं राहायला लागला. इन्स्पेक्टर जगताप, आपण म्हणता ते घडीभर आपण खरं मानूया. माझं हौसीवर प्रेम होतं. आम्ही पती पत्नीसारखं राहत होतो. हे जर खरं असेल तर मग मी हौसीचा खून का केला असेल? मला खून करायलाच लागला असता तर तो बकुळाचा, बरोबर आहे का नाही? हाही प्रश्न आला माझ्या डोक्यात, पण त्याचं उत्तर पंढरीनाथने दिलं की तुमचं हौसीचं लफडं बकुळेच्या कानावर गेलं. तिने फाडातून तुम्हालाच काढून टाकायचं ठरवलं. देशमुखांनी तुम्हाला जीवाची भीती घातली आणि तुम्ही वैफल्यग्रस्त स्थितीत हौशीचा खून केला. हे तुम्हाला त्या पंढरीनाथांनी सुचवलं? हो. म्हणजेच या षडयंत्राच्या मागे पंढरीनाथ आहे. पंढरीनाथाबद्दल तुमची काय तक्रार? आज तरी नाही. याचा अर्थ तुमच्यावरचा आरोप तुम्हाला मान्य आहे? अजिबात नाही. आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करू श्याम जोशी. मीही माझं निरपराधित्व पुराव्यानं सिद्ध करीन. जगतापांनी पंढरीला चौकशीसाठी बोलवलं. पंढरीनाथाचं नाव वारंवार येत होतं. चौकशी करून काही धागादोरा हाती येतोय का हे बघण्यासाठी त्यांनी त्याला समोर उभा केला. आपलं नाव? पंढरीनाथ. बाप आहे ना? पुरं नाव सांग. पंढरीनाथ पांडुरंग तिरमारे. गाव? नगर, अहमदनगर. धंदा? आता पंढरीनाथ गप्प झाला. मी तुम्हाला धंदा विचारतोय.
जगतापांनी आवाज वाढवला. शेवंतबाईच्या तमाशात मॅनेजर होतो. तमाशाचा खेळ बंद आहेत, मोकळाच आहे साहेब. म्हणून मोकळ्या वेळात हे उद्योग करतो का तू? जगतापांनी मोगम टोला मारला. मी काय केलं साहेब? आईच्यान मी काय नाही केलं साहेब. पंढरीनाथांनी हात जोडले. नगर सोडून हिथं कशाला आला? पोटा पाण्यासाठी. आई वडील काय करतात? पंढरीनाथाचं तोंड पुन्हा बंद. मी काय विचारतोय पंढरीनाथ तिरमारे? पण मी म्हणतो या केसशी माझा संबंध काय आहे? मी काय केलं आहे काय? पंढरीनाथ, माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाहीच आहे. आई वडील काय करतात हे विचारले मी. त्यांचा माझा संबंध नाही. जन्माला पण त्यांनी नाही घातलं का? घातला असेल, पण आता तरी माझा आणि त्यांचा संबंध नाही. मी संबंध आहे का असा प्रश्न विचारलाच नाही ना. प्रश्न असा आहे तिरमारे, आई वडील काय करतात? त्या बडव्या श्यामनं माझ्या आबरूचा पंचनामा करायला बापाचं माझं उकरून काढलं असेल. हे पण माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाळलं ना, सातारी इंगा दाखवायला लागल. सरळ सरळ आणि खरं खरं बोलायचं, समजलं का? जगतापांनी पोलिसी दम दिला तसा पंढरी सरळ झाला. आई घरात असती आणि बाप नगराचा अध्यक्ष आहे. असं आहे काय? म्हणजे बड्या घरचा बाडा बेटा आहे की तू? मग तमाशाकार बाबा? नाद आहे तमाशाचा का बकुळाचा नाद आहे? पंढरीनाथ चापापला. तिचा माझा काय संबंध आहे? मग शेवंतबाईशी संबंध आहे का? पंढरीनाथाचं तोंड बंद. पंढरीनाथ तिरमारे, मी तुला प्रश्न विचारतोय. तिच्यावर माझं प्रेम आहे. वा पंढरीनाथ वा. बड्या घरचा बडा मुलगा शोभतोय की बाबा. एका नगराध्यक्षाचा मुलगा प्रेम कोणावर करतो? तर आपल्या आईच्या वयाच्या एका तमासगिरणीवर. कौतुक करावं तेवढं थोडं आहे तुझं पंढरीनाथ. पंढरीनाथ काळा ठेक्कर पाडला. आता हे सांग पंढरीनाथ, श्याम आणि बकुळाशी तुझे संबंध कसे आहेत? कसे म्हणजे? कसे म्हणजे तू शेवंताबाईचा प्रियकर, म्हणजे बकुळा तुला लेकीसारखी, श्याम तुला जावयासारखा. बरोबर आहे का नाही? त्यांचा माझा काय बी संबंध नाही. का बरं? त्याने तर आमचं वाटोळं केलं आहे. आमचं? आमचं म्हणजे कोणाचं? तुझं एकट्याचं का आणखीन कोणाचं? माझं आणि शेवंताबाईचं. ते कसं काय बाबा? तमाशाचा फड सोडला आणि आमचा फड मोडीत काढला म्हणून तू श्याम आणि बकुळावर रागात आहे. पंढरीनाथ काही बोलला नाही. आणि त्याच रागापोटी तू हौसाचा खून करून श्यामवर आळ घेतला. खोटे खोटे हे साहेब, मी काय खून केलेलं नाही. मग कोणी केला? त्या श्यामनीच केला असेल. कशावरनं? त्याचं लफडं होतं तिच्याशी. कशावरनं? काय पुरावा आहे का? पंढरीनाथ गप्प झाला. हे बघ पंढरीनाथ, मोकळेपणानं बोल. श्यामने खून केला याला काय पुरावा आहे का? अरे पंढरीनाथ, आम्हाला तुझी मदत पाहिजे बाबा. तू पुरावा दाखव, नाव सांग. लगेच श्यामला बेड्या ठोकतो. श्यामला बेड्या ठोकणार या कल्पनेनं तो खुश झाला आणि म्हणाला, साहेब, नाना परब हौशीचा नवरा आहे ना, तिला विचारा. तो पुरावा आहे. त्याला विचारणारच आहे. त्याच्याशिवाय दुसरा पुरावा? बकुळा श्यामच्या तमाशातली माणसं तपासा. हौसी त्याच्याकडं सारखे असायची, खाया प्याया झोपाया. ठीक आहे, आम्ही ते बी करू. आता एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे. हौशीचा खून झाला त्या रात्री तू कुठं होता? कुठं म्हणजे? मी त्या रात्री शिरवळात होतो, आमच्या तंबूत. बरोबर कोण होतं? कोण असणार? शेवंताबाई. खरं सांगतोय का? आईच्यान. इन्स्पेक्टर जगतापांना क्लू मिळाला. डोक्यात प्रकाश पडला, पण ते काही बोलले नाहीत. त्या संदर्भात प्रश्नही विचारला नाही. त्यांनी पंढरीनाथाला बाहेर जायला सांगितलं आणि हवालदार हनुमंत जाधवला आत बोलवलं. जाधव, या पंढरीनाथावर लांबून लक्ष ठेवा. तो जातो कुठं, कुणाला भेटतो, हे मला रात्री उशिरापर्यंत कळलं पाहिजे. हनुमंत जाधव पंढरीनाथाच्या पाठीमागे निघून गेला. इन्स्पेक्टर जगतापांनी बकुळा श्याम शिरोडकर तमाशातल्या सगळ्या माणसांकडनं श्याम हौसीच्या संबंधांबद्दल माहिती घेतली, पण हाती ठोस काही लागलं नाही. हौसी श्यामचं जेवणाखाण्याचं बघत होती, त्याची काळजी घेत होती, श्यामच्या तंबूत वेळोवेळी जात होती. या पलीकडे हाती काहीच लागलं नाही. पोस्टमार्टेमचा रिपोर्ट संध्याकाळी आला. कुऱ्हाडीसारख्या तीक्ष्ण हत्यारांनी वार केले होते. डोक्यावर वार झाल्यानं कवटी फुटली होती. छातीवर वार झाल्यानं बरगडी मोडून थेट काळजाला जखम झाली होती.
त्यामुळे हौसीला हालचाल करायला संधी मिळाली नव्हती. अंगावरची चादर एकूण 2 ठिकाणी फाटलेली होती. इकडे जयसिंगराव देशमुखांनी थेट मल्हारराव होळकर या कायदेपंडिताचा बंगला गाठला होता. ॲडव्होकेट होळकर हे निष्णात कायदेपंडित. आजवर त्यांनी अनेक खुनाच्या केसेस आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर जिंकलेल्या होत्या. जयसिंगरावांनी घडला वृत्तांत थोडक्यात होळकरांना सांगितला. सगळं ऐकून घेतल्यावर त्यांनी प्रश्न केला, श्याम शिरोडकर कुडाळला किती वाजता आला? तेव्हा बघा आमच्या गावकीची बैठक चालली होती. तेच म्हणतोय मी, म्हणजे रात्री किती वाजता? 1 वाजला असेल बघा. ठीक आहे. 1 वाजल्यापासनं तो तिथे किती वेळ होता? काय सकाळ होईस्तवर तिथंच? तसं नाही हो, सभेत किती वेळ होता? काय चांगला 2-2:30 वाजस्तवर. देशमुख, तुम्ही श्याम शिरोडकर रात्री 2-2:30 वाजेपर्यंत सभेत हजर होता अशी साक्ष देणारी 2 माणसं घेऊन उद्या कराडच्या कोर्टात या. होळकरांनी असं सांगूनही जयसिंगराव तसेच बसून राहिले. जयसिंगराव देशमुख, काही अडचण? हे बघा वकील साहेब, लागल एवढा पायका वाताय मी तयार आहे, पण तुम्ही श्यामला सोडवा. जयसिंगरावांच्या डोळ्यात पाणी आलं. हे बघा देशमुख, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही या आता. जयसिंगराव बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी जगतापांनी श्यामला कराड कोर्टात हजर केलं. त्या ठिकाणी ॲडव्होकेट होळकरांनी युक्तिवाद केला. श्याम घटना घडली त्या प्रसंगी कुडाळात होता हे पुरावा स्पष्ट केलं, परंतु सरकारी वकील आनंदराव पाटील यांनी आरोपी फिरस्त आहे, रोज नवीन नवीन गावं बघणार आहे, गुन्हा त्याच्या राहुटीत घडलाय, खून करताना वापरलेलं शस्त्र अजून सापडलेलं नाही आहे, पोलीस तपास अजून पूर्ण झालेला नाही आहे, आरोपीला बाहेर सोडणं, त्याला जामिनावर सोडणं म्हणजे तपास कामात व्यत्यय आणण्यासारखं आहे. त्यामुळे आरोपीला 14 दिवसांची पोलीस कस्टडी मिळावी असा युक्तिवाद केला. त्यावर ॲडव्होकेट होळकरांनी श्याम शिरोडकर हा तमाशा व्यावसायिक आहे, तमाशातली महत्त्वाची भूमिका त्याच्यावर आहे, त्याला पोलीस कस्टडीत ठेवलं तर त्याचं फार मोठं नुकसान होणार आहे, त्याला जामिनावर सोडण्यात यावं असा युक्तिवाद केला. पोलीस कस्टडी चुकली नाही, पण ती फक्त 7 दिवसांची मिळाली. बकुळावर अक्षरशः आभाळ कोसळलेलं होतं. एकतर ती गरोदर होती, तिला मानसिक त्रास होत होता. दुसरं, तमाशाचा एवढा मोठा लवाजमा. तमाशात 12 गावची माणसं, एकाचा पायपोस दुसऱ्याला नव्हता. त्यांचा रोजचा खर्च काही हजारात, रोजचा दौरा, तारखा आधीच बुक केलेल्या. खेळ बंद ठेवूनही जमणार नव्हतं. खेळ बंद केले तर माणसं पांगणार होती. त्यांना एकत्र करणं म्हणजे पुन्हा यातायात, धावपळ, तमाशाचा पसारा, त्याची देखभाल, सगळीच अडचण. त्यात श्यामला 7 दिवसांची पोलीस कस्टडी. जयसिंगरावांना मानसिक धक्का बसला होता. त्यांना वस्तुस्थितीची जाणीव होती. हौसी परब खुनाप्रसंगी श्याम कुडाळला होता हे त्यांना माहिती होतं. श्यामनी खून केलेला नाही हेही ते जाणून होते. खरं तर त्यांनाच वाचवण्यासाठी तो कुडाळला आला होता. ही वस्तुस्थिती ज्ञात असूनही ते होणाऱ्या नाचक्कीला घाबरत होते. वर्तमानपत्रांनी या केसला कमालीचं महत्त्व दिलं होतं. उमरतच्या वार्ताहरांनी फोटोसह मोठ्या मथळ्यात श्याम शिरोडकर यांनी प्रेम प्रकरणातनं खून केल्याचा आरोप केलेला होता. काही वार्ताहरांनी तर थेट या खुनाशी जयसिंगरावांचा संबंध जोडलेला होता. जयसिंगरावांची प्रेयसी शेवंताबाई, तिची मुलगी बकुळा, ही बकुळा आता जयसिंगरावांकडे राहते. त्यांची प्रतिष्ठा म्हणून त्यांनी श्याम शिरोडकरांपासून घटस्फोट मागितला. श्यामरावावर त्याचा मानसिक परिणाम झाला. वैफल्यग्रस्त श्यामचा तोल सुटला आणि त्याने हौसीचा खून केला. काय कशाचा कशाला ताळमेळच नव्हता. ज्या त्या वार्ताहरांनी आपापल्या अक्कल हुशारीने कपोलकल्पित कथा रंगवलेली होती. जयसिंगराव देशमुख अशा खचलेल्या स्थितीत होते. त्या तमाशाच्या पुढच्या खेळांचं काय करायचं हेही मोठं संकट होतं. दिलीप बुधकर येऊन वाड्यात ठाण मांडून बसला होता. त्याला कोणीच काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हतं. देशमुख साहेब, मला वाटतं तमाशाचं पुढचं खेळ बंद ठेवावं. दिलीप बुधकर शेवटचा उपाय म्हणून बोलला. का बरं? जयसिंगरावांच्या भुवया वर चढल्या. नाही, जबाबदार कोणी नाही ना.
मग तुम्ही कोण आहात? बुतकर, आमचा तुमच्या सर्वावर विश्वास आहे. नाही ते खरं आहे, पण हे बघा, ज्यानं त्यानं आपली कामं बैजवार करायची. पण हे तरी सांगायचं कुणी? दिलीप बुतकराचं म्हणणं रास्त होतं. सर्वच जसे तमाशातले पगारी नोकर होते, तसेच दिलीप बुतकर नोकरच. एक नोकर दुसऱ्या नोकराला मालकाच्या अधिकाऱ्यानं काही सांगू शकत नव्हता. ते सांगणं योग्यही नव्हतं. आणि ते कितपत ऐकलं जाईल, त्या सूचनांचं कितपत पालन होईल, हेही सांगता येणं शक्य नव्हतं. जयसिंगराव काहीसा विचार करून म्हणाले, चला बुतकर, मी येतो तुमच्या संग. तुम्ही? बकुळाला धक्का बसला. वय मी. तमाशाची व्यवस्था लावली पाहिजे. खेळ बंद करून जमायचं नाही. पब्लिक आपलं मायबाप आहे. तारखा जाहीर झाल्यात, पोस्टर लागल्यात, जागा भाडा ॲडव्हान्स दिलं आहे. पब्लिकला धोका देऊन पापाचा डोंगर नाही रचायचा. त्यांच्यामुळं तर नाव झालं आहे, मान मिळाला आहे. त्यांच्याशी गद्दारी करायची नाही. दुसरं असं, 100-150 माणसांचं पोट आपल्या हाती आहे. खेळ बंद झाला का त्यांचं काय? ती होणार वारे माप, 10 दिशाला पाळणार. त्यांना परत आणणं काही सोपं काम नाही. अहो पण आबा, हिथं मी एकटी? वनात नाही तू. चांगली वाढ येतेस. शिवाय माझ्याकडं गाडी आहे, मी सवड मिळतच येऊन जात जाईल. अहो आबा, पर तुम्हाला ही दगदग? येळ आला का समजा जमतंय. देवाला परीक्षाच घ्यायची ना, घे म्हणाव. चल हे बुतकर, चल तू पुढं हो. मी इथली अवस्था बघून मागणं येतो जे. दिलीप बुतकर गेला. जयसिंगरावांनी सगळी व्यवस्था केली. डॉक्टर, दाई, मोलकरीण, गडी माणसं सगळ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. बकुळाला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपण्याचा आदेश दिला आणि आबा फडाबरोबर दौऱ्यावर गेले. स्वतः जयसिंगराव देशमुख फडाबरोबर दौऱ्यात सहभागी झाल्याची बातमी पंढरीनाथाच्या कानावर गेली तसा तो कोलमडूनच पडला. त्याला वाटलं होतं श्यामला अटक झाली की बकुळा, श्याम शिरोडकर तमाशा मंडळाचे खेळ बंद होतील, पुढचे कार्यक्रम रद्द होतील, माणसं पांगतील, फड सोडून निघून जातील. पण तसं घडलं नव्हतं. स्वतः जयसिंगराव देशमुख फडाच्या मालकाच्या तोऱ्यात मिरवत होते. पंढरीनाथाचं नशीब जिथं तिथं पेंड खात होतं. बकुळासाठी घरदार सोडलं तर बकुळा श्यामच्या गळ्यात लटकली. शेवंताबाईला ठेवून घेतली. किमान मलाही मिळेल असं वाटलं तर तिच्या फडाचा बोर्या वाजला. जयसिंगराव देशमुखांना बकुळा तुमची मुलगी आहे हे सांगण्यामागे कारण होतं, जयसिंगराव देशमुखांनी बकुळाला घरी आणावी आणि तमाशाचा फड बंद व्हावा. पण तिथेही जयसिंगरावांनी कडी केली होती. बकुळाला घरी आणली होती आणि फडही चालू ठेवला होता. श्यामचा काटा काढायचा प्लॅन केला तर तो नाना परब नाही ते करून बसला. आता किमान श्यामाला अटक झाल्यावर तरी फड बंद होईल असं वाटलं होतं, पण तोही डाव जयसिंगराव देशमुखांनी उधळून टाकला होता. मुलगी घरी ठेवली, जावई कस्टडीत आणि स्वतः तमाशाच्या फडात. जयसिंगराव देशमुख पंढरीनाथाच्या डोळ्यात सलत होता. काळजाला टोचत होता. झोप लागू देत नव्हता. टाकेल तो फास फिरत होता. जयसिंगराव देशमुख संपल्याशिवाय पुढची चाल खेळणं कठीण होतं. आता या जयसिंगरावाचा काटा काढणं गरजेचं होतं. जयसिंगराव देशमुख तमाशाच्या फडावर दाखल झाले तसा सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. आभाळा एवढ्या किमतीचा, डोंगरा एवढा माणूस तमाशाच्या फडात आला याचं अप्रूप सगळ्यांना वाटायला लागलं. जयसिंगराव देशमुखांनी सोन्याजवळ निरोप दिला, असाल तसं या, हातचं काम टाकून या. नारायण झेंडे, हऱ्या कोसगावकर, पिऱ्या पसरणीकर, चिमणराव बोरगावकर, मदन वाईकर, राजे, पांडुरंग वाईकर, धोंडू खुडे, हिरा, तारा, सखू, जया, रोशन, दिलीप बुतकर सगळेच्या सगळे धावत सुटले. विड्या विजल्या. पान तांबाखूचं तोबरं थुकलं गेलं. कोणी डोक्याचा फेटा सावरला, टोपीची कोच नीट केली, गळ्यातला मफलर नीट केला, धोतराचा सोगा हातात धरला, डोक्यावरचा पदर सावरला आणि सगळे धावत जयसिंगराव देशमुखांच्या समोर येऊन बसले. 100-150 माणसांच्या तांड्याकडे बघत जयसिंगराव देशमुख म्हणाले, मंडळी, तुम्हाला इथं बोलवलं त्याच्या मागं कारण आहे. श्याम, बकुळा आणि तुम्ही सगळी मंडळी एका घरातली. साऱ्यांचं मिळून एक घर. घरातल्या साऱ्या माणसांचं रक्ताचं नातं असतं. तुम्ही सगळी एका नात्याची.
मीच जरा पारका. जयसिंगराव असं बोलतात दिलीप बुतकर उठून नम्रपणे म्हणाला, मी जरा बोलू? हा, बोल की. आबा, तुम्ही आम्हाला परकं नाही हो. तुम्ही आमचं कुटुंब समजत असाल तर तुम्ही आमचे मायबाप आहे, मायबाप. आम्हाला माहिती आहे आबा, तुम्ही होता म्हणून तमाशा उभा राहिला, म्हणून आम्हाला कला दावायची संधी भेटली, म्हणून आम्हाला 4 घास खायला भेटलं. असं म्हणून दिलीप बुतकर नारायण झेंडे या पोक्त माणसाकडे बघत म्हणाला, काय झेंडे काका, खोटं बोललो का हो मी? तसे नारायण झेंडे उभे राहिले. आबा, तुम्ही आमचं अन्नदाते, तुम्ही आम्हाला बापासारखं आहे. हे ऐकून गणपत उभा राहिला. आबा, आम्हाला परक नका समजू, आम्ही जीवाला जीव देऊ. हे ऐकलं समाधानानं माझा ऊरच भरून आलाय. गणपतराव, झेंडे काका, दिलीप बुतकर, बसा बसा. तुम्ही मनापासून बोलला, मला बरं वाटलं. आता मी काय बोलतोय ते ध्यानात धरा. असं म्हणून जयसिंगरावांनी आपुलकीची नजर सर्वांवर फिरवली. आपल्या तमाशावर बाका प्रसंग आलाय. श्यामा शिरोडकरला अटक झाली, तमाशाला कलंक लागला. आबांना मध्येच थांबवत धोंडू खुडे म्हणाला, देशमुख, माझा येड्या खोळ्याचा ऐकतं का जरा? हा, बोल की धोंडू. आपला श्याम धुतले तांदळासारखा आहे, त्याच्यावर आळ आलाय हो. हा धोंडू, तो आळ आपणच घालवायचा आहे. आपण आल्या संकटाला भिवून तमाशा बंद केला तर लोक हसतील, तुमची रोजीरोटी बंद होईल, एवढा मोठा बारदाना विस्कटल. 4 दिशेला तुम्ही जाल. मन मी ठरवलंय, तिकडं काय बी झालं तरी तमाशा चालू ठेवायचा, दावरा पुरा करायचा. पावसाळा तोंडावर आलाय, जेवढ्या तारखा जाहीर झाल्या तेवढ्या पुऱ्या करायच्या, तेवढं खेळ करायचं. पावसाळा सुरू झाला का मगच विश्रांती घ्यायची, तवर विश्रांती नाही. आहे का तयारी? वय वय, आम्हा सर्वांची तयारी आहे. सगळ्यांनी गलका केला. तर मग तुम्हाला सगळ्यांना जबाबदारीनं वागावं लागल. ज्याचं त्याला आपलं आपलं काम जबाबदारीनं पार पाडायला लागन. कोणी मालक नाही, कोणी कामगार नाही, अशा मनानं वागावं लागल. बेगाऱ्यापासून मॅनेजरपर्यंत साऱ्यांनी आपली कामं बैजवार पार पाडावी लागतील. हा, आमची तयारी आहे. काळू कांबळे बोलला. आणखीन एक ध्यानात ठेवा, आपल्या तमाशावर कोणाचा तरी डोळा आहे, कोणीतरी वैरी आहे. आता ते कोणाचं आहे ते आम्हाला माहिती नाही का देशमुख? तर मग सावध राहा. पैशाचा आमिष दाखवल, गोळासारखा बोलल, धाकधपटशा दाखवल. पण आम्ही एका आईच्या लेकराप्रमाणे वागू देशमुख, तुम्ही बिनगोर राहा. तर मग पुढच्या मुक्कामाची तयारी करा. जा, देवाचं नाव घ्या, कामाला लागा. जयसिंगराव देशमुख बाहेर पडले. निघताना त्यांनी गणपत आणि बुतकरला बरोबर घेतलं. जीप उमरज पोलीस स्टेशनच्या दारात उभी राहिली. जगताप होतेच. देशमुख तडक त्यांच्याकडे गेले. हां, बोला देशमुख, काय येणं केलं? साहेब, तमाशातली माणसं म्हणजे गावकुसा बाहेरची माणसं, जमीन नाही, जुमला नाही, पोटासाठी पायाला चाकं बांधून फिरणारी माणसं. खेळ झाला तर भाकरी मिळणार, त्यात आमच्या तमाशात 150च्या वर माणसं. नेमकं काय म्हणायचं देशमुख? आम्ही आज उमरज सोडतोय. तुमची काय चौकशी बिवकशी असेल ते आजच उरका. आमचा पुढचा खेळ मिरजेत आहे, तो ठरल्या तारखेला झाला पाहिजे. जयसिंगरावांच्या या बोलण्यानं इन्स्पेक्टर जगतापांना आश्चर्य वाटलं. ते रोखून बघत म्हणाले, देशमुख, तुम्ही देशमुख आहे. तुम्ही या वयात आराम करायचा, नाहीतर स्वतःच्या जावयाची मुलीची काळजी घ्यायची, ते सोडलं आणि तमाशातल्या सटार फटार लोकांची काळजी घ्यायला निघाला. आश्चर्य वाटते मला. फौजदार साहेब, मला सांगा, जावईला पोरीला नावलौकिक कोणी मिळवून दिला? कोणी 4 पैसे मिळवून दिले? या सटार फटार माणसांनीच ना. त्या माणसांना वाऱ्यावर सोडून मुलगी आणि जावयाची काळजी करत बसू का मी? आता राहिला सवाल जावयाचा. तुम्ही काय चौकशी करायची तेवढी करा. मला माहिती आहे तो निर्दोष आहे. तो सुटणार, मानानं बाहेर बी येणार. त्याच्यावर किटाळ आलाय. ते किटाळ पिपळोबाच्या आशीर्वादाने दूर होईल. मग मी कशाला काळजी करू? जयसिंगराव देशमुखांच्या बोलण्यानं जगताप गप्प झाले. मग आज आम्ही मुक्काम हलवू का? म्हणजे तुम्ही या दौऱ्यात सहभागी होणार? मग आता त्यांना वाऱ्यावर सोडून देशमुखी सांभाळू म्हणता का?
नाही तसं नाही हो, पण तुमचं वय, तुमचं नाव. फौजदार साहेब, जयसिंगराव देशमुखाला आता बाळसं आलंय. संकट आलं की हातपाय हलवतो तो माणूस, हातपाय गाळतो ना तो भित्रा. दुसरं म्हणजे माझा मान म्हणजे तरी काय हो? मान कधी मिळतो? जबाबदारी माणूस सांभाळतो तेव्हा मान मिळतो ना. मग मी जबाबदारी सांभाळतोय. आता पुढचा सवाल तुम्ही विचारणार नाही तरी बी मी जबाब देतो. तमाशात देशमुखानं जाणं बरं नाही. बरोबर आहे का नाही? हां, तसं म्हणजे पुण्याच्या पेशव्यांनी तमासगिराच्या हातात सोन्याची कडी घालून गौरव केला. कोल्हापूरच्या महाराजांनी तमासगिरांच्या पाठीवरनं हात फिरवला. कितीतरी राजांनी तमासगिरांना मानाचं फेटं बांधलं, सत्कार केला. मी कोण आहे? साधा देशमुख आहे. तमाशाबरोबर फिरलो म्हणून काय 8 कोळ्या नरकात नाही जाणार. जयसिंगरावांच्या बोलण्यानं जगतापांची वाचच बंद झाली. तर फौजदार साहेब, तुम्हाला आमच्या कोणा माणसाची चौकशी करायची असन तर करून घ्या. काही विचारायचं असेल विचारून घ्या. नाही जा तुम्ही, जगताप म्हणाले. जयसिंगराव निघाले. भारावलेले जगताप म्हणाले, जाता जाता श्याम शिरोडकरांना भेटून जा. स्वतः इन्स्पेक्टरांनी आरोपीच्या कस्टडीत बंद असलेल्या श्यामला भेटण्याची देशमुखांना अनुमती दिली. त्यावर जयसिंगराव म्हणाले, फौजदार साहेब, पण बोलू काय हो त्याच्या संग? नाही, उद्या तुमचा पोलिसी खाक्या म्हणाल पुराव्यात डावळाडवळ झाली. मी नाही भेटणार. तुम्हीच त्यांना माझा निरोप द्या. म्हणाव दावरा बैजवर चालू आहे, काळजी करायचं कारण नाही. जयसिंगराव देशमुख बाहेर पडले. इन्स्पेक्टर जगतापांवर आश्चर्य करत बसायची वेळ आली. जयसिंगराव देशमुख बाहेर पडले तसा गणपत म्हणाला, आबा एक विचारू? हा विचार घे. श्यामला तुम्ही भेटायला हवं होतं. कशासाठी? तेवढंच बरं वाटलं असतं. त्याने काय झालं असतं? सफाईदार वळण घेत जयसिंगराव म्हणाले, उभ्या आयुष्यात अशी लय संकटं यायचीत. माणूस जेवढा मोठा तेवढी संकटं मोठी. ती पचवायला अंगात बळ हवं, ते मी आत्तापासून वाढवतोय. गणपत, दिलीप बुतकर दोघांनाही काय बोलतायत ते काहीच कळलं नव्हतं. श्रोते हो, हा होता आजचा भाग जगन्नाथ शिंदे लिखित घुंगरू या कादंबरीचा. भेटूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.